हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण EVS जो आहे 5th स्टँडर्डचा त्याचा जो लास्ट चॅप्टर आहे म्हणजेच 25th चॅप्टर जो आहे कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईकही करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या 25th चॅप्टरला, कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन. रीड अँड डिस्कस. देर वॉज havoc as 150 people in the area where Radha lives were suddenly affected by food poisoning. काय झालं? राधा जिथे राहत होती त्या परिसरातले ऑलमोस्ट 150 जी माणसं आहेत, 150 लोक जे आहेत त्यांना फूड पॉयझनिंग झाले, म्हणजेच अन्नातून विषबाधा झाले. सम ऑफ द रेसिडेंट्स मेड ग्रेट एफर्ट्स टू सिक्युअर एमर्जन्सी मेडिकल हेल्प इमिजिएटली. त्यातल्या काही जे रहिवाशी होती त्यांनी इमिजिएटली जी त्यांना मेडिकल हेल्प होती, वैद्यकीय मदत जी होती ती त्यांना मिळवून दिली. राधा टू स्टे अप लेट दॅट नाईट. राधासुद्धा तिथे रात्री उशिरापर्यंत होती. शी वॉज सो स्ट्रेस दॅट शी कुड नॉट टेक पार्ट इन द स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन इन हर स्कूल द नेक्स्ट डे. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी तिच्या शाळेत जो आहे तो स्टोरी टेलिंगचं कॉम्पिटिशन होतं, म्हणजे आपण गोष्टी सांगतो की नाही शाळेत, सो त्याची स्पर्धा होती आणि ती एवढी थकली होती त्याच्यामुळे काय झालं तर तिला दुसऱ्या दिवशी या सगळ्या गडबडीत तिला भाग घेता आला नाही. She did feel bad about missing the chance, but she had the satisfaction of having helped the victims of food poison. तिला या गोष्टीचं दुःख तर होतंच की तिने स्पर्धेत भाग घेतला नाही, पण तिला याही गोष्टीचा समाधान वाटत होतं की तिने जे फूड पॉयझन ज्या माणसांना झालं होतं, ज्या रुग्णांना झालं होतं त्यांना तिने मदत केली. व्हॉट डू यू थिंक आर द रिझन्स फॉर सच एमर्जन्सी. तुम्हाला काय वाटतं की अशा जे प्रसंग येतात ते कोणत्या कारणांमुळे येत असतील? ओके, देन डू यू थिंक दॅट द इन्सिडेंट ऑफ फूड पॉयझनिंग अक्युअर्ड बिकॉज पीपल वर केअरलेस अबाउट हायजीन. तुम्हाला असं वाटतं का की हे जे फूड पॉयझन लोकांना झालं आहे, हे जे विषबाधा झाले ते त्यांच्या हेल्थविषयी ते खूप केअरलेस होते त्याच्यामुळे झालं आहे असं वाटतंय का तुम्हाला? हलगर्जीपणा जो आहे त्यांनी केला, त्या हलगर्जीपणामुळे त्यांना विषबाधा झाल्या असं वाटतं का? इट इज नेसेसरी टू बी अलर्ट अबाउट हेल्थ अँड हायजीन. आपण आपल्या हेल्थबद्दल, आपले जे आरोग्य आहे त्याच्याबद्दल जागरूक असणं नेहमीच गरजेचं आहे, ते आवश्यक आहे. डू यू ॲग्री दॅट हेल्थ ऑफ द एंटायर कम्युनिटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वन्स ओन हेल्थ. ज्याप्रमाणे आपण आपलं स्वतःचं आरोग्य जे आहे ते आपल्याला जसं महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे संपूर्ण समाजाचं आरोग्यसुद्धा आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. ओके, सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे त्यांनी विचारलं आहे. नेक्स्ट, आता इथे काय सांगितलं, कम्युनिटी हेल्थ म्हणजेच आपले जे समाज आहे या समाजाचं आरोग्य. ओके, न्यूट्रिशियस फूड, पर्सनल हायजीन, एक्सरसाइज अँड पर्स्युएट of hobbies lead to excellent health and good personal development. Just as we take care of our own health, we must make efforts to ensure good health for all. आपल्याला आपले जे आरोग्य आहे ते कशातून मिळतं तर न्यूट्रिशियस फूड म्हणजेच आहार जो आहे, आपण जे जेवण किंवा आपलं जे खाणं आहे ते जर पोषक असलं, किंवा पर्सनल हायजीन म्हणजे जी स्वच्छता आपण राखतो ती जर आपण व्यवस्थितपणे ठेवली, किंवा एक्सरसाइज व्यायाम नीट केला, पर्स्युएट ऑफ हॉबीज आपला जो छंद आहे तो आपण जोपासला, तर या सगळ्यातून आपल्याला उत्तम आरोग्य जे आहे ते आपल्याला मिळतं, राईट. त्याचप्रमाणे आपली पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा विकास जो आहे तोही या सगळ्या गोष्टींमुळे होतो. जस्ट ॲज वी टेक केअर ऑफ अवर ओन हेल्थ वी मस्ट मेक एफर्ट्स टू एन्श्युअर गुड हेल्थ फॉर ऑल.
ज्याप्रमाणे आपण आपलं आरोग्य सांभाळतो त्याचप्रमाणे आपण समाजातील सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत. Everyone in our society should be able to live the kind of tension-free and happy life that we wish for ourselves. आणि जसं आपण आपल्यासाठी जसं आपल्याला वाटतं की आपण सुद्धा तणावमुक्त किंवा आनंदी जगावं, तसंच संपूर्ण समाजाला सुद्धा आनंदी आणि जे तणावरहित जे वातावरण आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. Good community health and hygiene can be achieved through habits of cleanliness and good health on the part of all individuals in a community. आणि हेच जे आरोग्य आहे हे त्यांना कधी मिळेल तर जेव्हा त्या लोकांना स्वच्छतेची सवय जी आहे ती लागेल, राईट. किंवा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा आपण ही स्वच्छता जी आहे ती ठेवली पाहिजे, जी याच्या मार्फतच त्यांचं व्यक्तिगत आरोग्य जे आहे प्रत्येकाचं हे सुधारेल. देन पॉल्युशन, स्क्वेलर, epidemic of infectious diseases, addiction, insect-borne diseases are all threats to community health. हे सगळे काय आहेत तर कम्युनिटी हेल्थचे थ्रेट आहेत. ओके, कोणकोणते सांगितले त्यांनी? पॉल्युशन सांगितलं, प्रदूषण सांगितलं, त्याच्यानंतर स्क्वेलर सांगितलं म्हणजेच अस्वच्छता जी आहे. देन एपिडेमिक ऑफ इन्फेक्शियस डिझिजेस म्हणजेच जे साथीचे आजार जे पसरतात ते. देन ॲडिक्शन, ओके, आणि इन्सेक्ट बॉर्न. ॲडिक्शन म्हणजे ज्या वाईट सवयी असतात दॅट इज ॲडिक्शन. ओके, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं इन्सेक्ट बॉर्न डिझिजेस म्हणजेच एखादा कीटक आपल्याला चावला वगैरे. हे सगळे काय आहेत? हे आरोग्याला धोक्यात आणणारे आजार आहेत, राईट. To nurture community health is to protect the general public from such diseases and to make a happy and healthy life possible for all. आणि अशा आजारांपासून सर्वसामान्य जे आपण जनता आहोत यांचं संरक्षण करणं आणि त्यांना आनंदी आणि त्यांचं जे जीवन आहे ते स्वास्थ्यपूर्ण त्यांना उपलब्ध करून देणं हे सामाजिक आरोग्याची जोपासना करणे होय. यालाच म्हणतात की सामाजिक आरोग्याची जोपासना आहे ती आपण अशा प्रकारेच करू शकतो. देन इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिटी हेल्थ म्हणजे जे समाजाचं आरोग्य आहे त्याचं महत्त्व काय आहे. The people of a country are the most important factor in a country's progress and development. प्रत्येक देशाची जी माणसं आहेत ती त्या देशाच्या प्रगतीसाठी किंवा त्याचा विकास होण्यासाठी जेव्हा होतो तेव्हा ते महत्त्वाचे घटक असतात त्यातले, राईट. त्यांच्यामुळेच हा विकास आणि त्यांच्यामुळेच ही देशाची प्रगती जी आहे ती होत असते. Their health can be protected if they have a clean environment, nutritious food, safe drinking water and good medical facilities. आणि त्यांचं स्वास्थ्य जे आहे, त्यांचं आरोग्य जे आहे ते कधी ते हेल्दी आयुष्य जे आहे ते जगू शकतील तर जेव्हा त्यांना क्लीन एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण जे आहे ते स्वच्छ मिळेल, जेव्हा त्यांना न्यूट्रिशियस फूड म्हणजेच पोषक आहार मिळेल. देन सेफ ड्रिंकिंग वॉटर, पाणी जे ते पितायत ते पिण्यायोग्य असेल. ओके, त्या पाण्याने त्यांना कोणताही हार्म होणार नाही, कोणताही त्यांना त्रास होणार नाही. अँड गुड मेडिकल फॅसिलिटी, आणि ज्या मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्यासुद्धा त्यांना औषधोपचार जे आहे ते सुद्धा त्यांना व्यवस्थित पुरवलं जायला हवं, राईट. मास मीडिया आर यूज्ड under community welfare programs to educate people about issues such as taking care of drinking water and food. मास मीडिया जे आहे ते सुद्धा या मास मीडियाच्या मार्फत सुद्धा म्हणजे जे प्रसार माध्यम आहेत, ओके, या प्रसार माध्यमाच्या मार्फत सुद्धा कम्युनिटी वेलफेअर प्रोग्राम जे आहेत यांच्या मार्फत आपण लोकांना या सगळ्या गोष्टीचं महत्त्व जे आहे ते पटवून देऊ शकतो, राईट. किंवा आपण त्यांना स्वतःची काळजी कशी घ्यावी, पिण्याच्या पाण्याची कशा प्रकारे काळजी घ्यावी, अन्नपदार्थांची काळजी कशा प्रकारे घ्यावी, ते याचं आपण एज्युकेशन जे आहे ते त्यांना या प्रोग्रामद्वारे देऊ
शकतो. People are urged in every possible way to keep their surroundings clean. It is a legal offense to spit in public places. The aim of this ban is to prevent the spread of diseases. ओके, परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधी सतत आग्रह धरला जातो. राईट. सो सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही कायद्याने मनाई केली आहे आणि रोगप्रसार होऊ नये आणि हे काय आहेत, रोगप्रसार होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी जे आहेत त्यांच्यावर आपल्याला बंदी घालायला सांगितली आहे. ओके. द एम ऑफ दिस बॅन इज टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिझिजेस. आणि याचंच मुख्य कारण काय आहे की रोगप्रसार होऊ नये म्हणून आपल्याला जो परिसर आहे आपल्या अवतीभोवतीचा तो आपल्याला स्वच्छ ठेवायला सांगितला जातो किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण थुंकू नये हे सुद्धा कायद्याने मनाई या गोष्टीला केली आहे. राईट. देन व्हॉट आर द थ्रेट्स टू द हेल्थ ऑफ द कम्युनिटी. आता सार्वजनिक आरोग्य कशामुळे धोक्यात येतं, त्याचे थ्रेट्स काय आहेत, कशामुळे त्याला या सगळ्या गोष्टी नेगेटिव्हली जातात हे आता आपण बघूया. There are several threats to community health. An important threat is carelessness regarding hygiene. आता बरेचशा अशा गोष्टी आहेत, बरेचशी अशी कारणं आहेत ज्याच्यामुळे आरोग्य जे आहे ते आपल्या धोक्यात येतं. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वच्छता. ओके, स्वच्छतेमध्ये निष्काळजीपणा हे याचं महत्त्वाचं कारण आहे. फ्रॉम द ॲक्शन्स गिवन बिलो मार्क दोज दॅट आर हार्मफुल विथ अ क्रॉस अँड राईट द एक्सप्लेनेशन इन युअर नोटबुक. आता आपण जे आपल्या शरीरासाठी घातक आहेत, जे हार्मफुल आहेत त्याच्यावर क्रॉस असं साईन द्यायचं आहे, गुणाकाराचं चिन्ह जे असतं आपलं ती साईन द्यायचं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आपल्याला वहीत लिहायचं. आता फर्स्ट काय सांगितलं आपल्याला, बर्निंग ओल्ड टायर म्हणजे जो जुना टायर आहे तो जाळणे. आता ही जी सवय आहे किंवा ही जी घटना आहे ती तुम्हाला काय वाटतं, ही बरोबर आहे की चुकीची आहे? सो ही चुकीची आहे. का? बिकॉज तुम्ही जर टायर वगैरे जाळाल तर एअर पोल्युशन होईल की नाही याच्यामुळे, आणि हे तुमच्या शरीरासाठी घातकच आहे. राईट. सो हे क्रॉस. देन सेकंड, स्पीटिंग एनिवेअर ऑन दी रोड. रस्त्यावर कुठेही आपण थुंकतो का? आणि कुठेही थुंकणं हे योग्य आहे की अयोग्य आहे? तर हे योग्य नाही, म्हणजेच हे अयोग्य आहे. राईट. सो हे क्रॉस. देन युजिंग पब्लिक टॉयलेट्स, जे सार्वजनिक स्वच्छतागृह जे आहेत ते त्यांचा वापर करणं हे बरोबर आहे की हे चुकीचं आहे? हे बरोबर आहे. राईट. देन लुकिंग आफ्टर डोमेस्टिक ॲनिमल्स, म्हणजेच पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्याकडे त्यांना सांभाळणं, त्यांचा सांभाळ करणं, तर हे योग्य आहे. ओके. देन फॉलोविंग डॉक्टर्स इन्स्ट्रक्शन इन केसेस ऑफ इन्फेक्शियस डिझिजेस, म्हणजे जर आपल्याला संसर्गजन्य आजार झाला तर तो पसरू नये म्हणून आपण डॉक्टरच्या सल्ल्याचं पालन करणे हे योग्य आहे का? तर हे योग्य आहे. ओके. देन 6, वॉशिंग युअर हँड्स बिफोर अ मील ऑर स्नॅक, म्हणजेच नाश्ता किंवा जेवणाआधी तुम्ही जे हात तुमचे स्वच्छ धुता, सो ही सवय तुमची योग्य आहे का? तर ऑफकोर्स ती सवय योग्य आहे. थ्रोईंग द गार्बेज फ्रॉम युअर हाऊस ऑन टू द रोड, तुमच्या घरातला जो कचरा आहे तो तुम्ही कचरा काढता आणि रस्त्यावर फेकून देता, सो ही सवय योग्य आहे की अयोग्य आहे? ही सवय अयोग्य आहे. ओके. सो आपण इथे काही इन्सिडेंट पाहिले, काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे लिहून दिल्या होत्या. ओके. देन नेक्स्ट टर्म, स्पीक अँड राईट, म्हणजेच काय, तर बोला आणि लिहा. ओके. आपल्याला बोलताही आलं पाहिजे आणि आपल्याला लिहिताही आलं पाहिजे. सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स दॅट आर हार्मफुल फॉर कम्युनिटी हेल्थ आर मेन्शन बिलो. आता काही असे घटक आहेत ज्यामुळे आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो, ते खाली आपल्याला दिले आहेत. फॉर एक्झाम्पल, पॉल्युटेड वॉटर. एक्झाम्पल काय आहे याचं? दूषित पाणी किंवा माल न्यूट्रिशन एक्सेट्रा. माल न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण. तुम्ही
टी व्हीमध्ये वगैरे पाहिलं असतील, कुपोषित जी मुलं असतात त्यांचे हात किंवा त्यांचे जो पायाचा भाग असतो, पायाचा जो अवयव असतो, पाय असतो, तो बारीक असतो आणि बाकीचं शरीरसुद्धा त्यांचं म्हणजे त्यांचा जे स्कल असतं त्यांचं डोकं जे असतं ते त्यांचं त्याचा आकार जो असतो तो योग्य असतो, बट त्यांचं जे शरीर असतं की नाही ते खूपच वीक असतं. ओके, त्यांना व्यवस्थित पोषण असं जे आहे ते मिळालेलं नसतं. राईट, कुपोषित आपण असं म्हणतो त्यांना. ओके, देन हाऊ ईच ऑफ दीज फॅक्टर्स हार्म कम्युनिटी हेल्थ इज गिवन इन द फर्स्ट बॉक्स इन फ्रंट ऑफ इट. आता आपल्याला जे आपलं सामाजिक आरोग्य आहे ते धोक्यात कशा प्रकारे येतं असं त्याचं जे चौकटीत आहे ती काही कारणं दिलेत. Some suggested remedies are mentioned in the next box. Add other ill effects and remedies to the respective box. आता काही चौकडी जे आहेत, जे बॉक्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला त्याचे होणारे दुष्परिणाम जे आहेत ते सांगितलेत आणि त्यांवर उपाय काय आहे तो तुम्हाला सुचवायचा आहे. सो पॉल्युटेड वॉटर पॉल्युटेड झालं, पाणी जर दूषित झालं तर त्याच्यामुळे कोणता आजार होतो आपल्याला? कॉलेरा. ओके, देन सेफ वॉटर सप्लाय म्हणजे स्वच्छ पाण्याचा पुरवठा. बरोबर, याचं काय आहे, उपाय काय आहे कॉलेरावर? तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा. आणि पॉल्युटेड वॉटरमुळेच आणखीन एक आजार होतो तो म्हणजे डायरिया. ओके, आपण त्याला जुलाब असं म्हणतो किंवा ओमिटिंग जी आहे ही सुद्धा आपल्याला पॉल्युटेड वॉटरने होऊ शकते. सो ह्याचं ओन्ली ऑप्शन आहे की सेफ वॉटर सप्लाय आपल्याला मिळायला पाहिजे, स्वच्छ पाणी पुरवठा मिळायला पाहिजे, किंवा आपण जे पाणी पितो ते आपण बॉईल केलं पाहिजे. बॉईल वॉटर जे आहे ते आपण कंझ्युम केलं पाहिजे. ओके, देन माल न्यूट्रिशन, हायर नंबर ऑफ चाइल्ड डेथ. ओके, किती बऱ्याच प्रमाणात जी मुलं आहेत ती याच्यात मरण पावतात. मग ह्याचं ऑप्शन काय आहे? तर न्यूट्रिशियस डाईट म्हणजेच जी मुलं कुपोषित आहेत, ओके, त्यांना आहार जो आहे त्यांचा तो व्यवस्थित मिळत नाही, पोषक आहार जो आहे तो त्यांना मिळत नाही, तर तो त्यांना मिळावा हा एकच उपाय त्यावर आहे. देन नेक्स्ट, पॉल्युशन, डेंजर टू द एन्व्हायरमेंट. ओके, आता ह्याचं त्यांनी खाली आपल्याला उपाय दिलाय, प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट. म्हणजे जर एन्व्हायरमेंट तुम्हाला वाटतं की तुमचं एन्व्हायरमेंट डेंजरमध्ये आहे, ओके, सो त्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करा. त्या एन्व्हायरमेंटला, त्या वातावरणाला जपण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याचं रक्षण करा. इग्नॉरन्स अँड सुपरस्टिशन म्हणजे जे अंधश्रद्धा आपण म्हणतो ना, सुपरस्टिशन म्हणजेच अंधश्रद्धा. सो याच्यावर काय आहे उपाय? तर ऑपरेशन डिसेप्शन म्हणजेच शोषण जे होतं ना आपलं ते, आणि डिसेप्शन म्हणजेच फसवणूक जी होते ती. सो याच्यावर ऑप्शन आहे सायंटिफिक टेम्पर. म्हणजे आपण सायन्स जे आहे, ओके, प्रत्येक गोष्ट जी आहे ती विदाऊट रिझन होत नाही. त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण असतं. राईट, सायंटिफिक वेने या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मग ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा हे जे आपण इग्नोर करतोय काही गोष्टी, तर ते तसं होणार नाही. देन ॲडिक्शन म्हणजेच व्यसन लागणं. ओके, अनहॅपी फॅमिली लाईफ हे त्याचं इफेक्ट आहे. आपण कसं आपलं फॅमिली जी आहे ती कशी होते? कौटुंबिक अस्वास्थ्य म्हणजे अनहॅपी आपलं फॅमिली लाईफ होतं. आणि ह्याचा उपाय काय? डी ॲडिक्शन प्रोग्राम्स म्हणजे जे व्यसनमुक्ती केंद्र आहेत किंवा व्यसनमुक्त म्हणजेच व्यसन तो सुटण्यासाठी, ते लागलेले व्यसन सुटण्यासाठी आपल्याला प्रयत्न जे आहेत ते केले पाहिजेत. देन मूव टू द नेक्स्ट टर्म, होलसम ऑफ लिव्हिंग म्हणजेच काय? तर आपलं जे आयुष्य आहे, आपलं जे जीवन आहे ते आपल्याला सुखमय जगता यावं, सुखाने जगता यावं. ओके, so if we take care of our health, it is possible for us to lead a wholesome life. आपण जर आपल्या आरोग्याचं उत्तम प्रकारे काळजी घेतली तर ऑफकोर्स आपलं जे जीवन आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे आणि सुखाचं असं जगता येईल.
keeping ourselves happy and taking an interest in things, avoiding feelings of hatred and envy, and doing what is necessary to maintain physical health help us to achieve this end. ओके, म्हणजेच काय तर कोणाचाही द्वेष जो आहे किंवा कोणाचाही मत्सर जो आहे तो आपण कधीही करू नये. आपलं आयुष्य जे आहे, आपलं जीवन जे आहे ते आनंदीमय आणि उत्साहाने ते आपण जगत राहिलं पाहिजे. आपलं शरीर जे आहे ते तंदुरुस्त ठेवणे हे या सगळ्या गोष्टींसाठी खूप गरजेचं आहे. ओके. If people of a society live a healthy and wholesome life, social tensions also decrease and feelings of friendship can be nurtured. म्हणजेच काय तर सॉरी, इफ पीपल ऑफ अ सोसायटी लिव्ह अ हेल्दी अँड होलसम लाईफ, जर आपल्या समाजातली लोक जी आहेत त्यांचं हेल्दी आणि त्यांचं जे जीवन आहे ते हेल्दी किंवा ते पूर्णपणे व्यवस्थित असं त्यांचं लाईफचं जगत असतील, तर मग जे त्यांचे जे सोशल टेन्शन्स आहेत म्हणजे जे सामाजिक ताणतणाव आहेत ते कमी झालेले असतील त्यावेळेस, किंवा जी एकमेकांमध्ये जे फ्रेंडशिपचं फिलिंग्स असतं ओके ती भावना जी आहे ती वाढलेली असेल. त्याच्यामुळे आपलं जे जीवन आहे ते कसं झालेलं असेल, सुखमय झालेलं असेल. ओके. नाव नेक्स्ट टर्म टोबॅको कन्झप्शन, म्हणजेच तंबाखू सेवन, तंबाखू खाणे. तंबाखू माहिती असेल ना सगळ्यांना, तंबाखू खाणे. नेम्स ऑफ टबॅको प्रोडक्ट्स सच ॲज, आता काही नावं आहेत त्या तंबाखूची. कोणकोणती नावं आहेत बघा, गुटखा, देन सिगारेट्स, बिडीज, मशेरी, मावा, पान मसाला एक्सेट्रा. ओके, अशी बरीच नावं आहेत. आर ऑफन हर्ड. वी ऑल्सो सी मेनी पीपल कन्फ्युजिंग टबॅको इन डिफरंट वेज. ओके, आपण तंबाखूचे सेवन जे आहे ते आपल्याला अनेक व्यक्ती ज्या आहेत त्या करताना दिसतात, राईट. ऑल दिस आर हार्मफुल फॉर अवर हेल्थ, आणि हे सगळं आपल्या आरोग्याला कसं आहे, घातक आहे. ॲट फर्स्ट अ पर्सन मे च्यू टबॅको कॅज्युअली ॲट सम्स अर्जिंग, म्हणजे एखाद्या व्यक्तीने कोणीतरी आग्रह केला म्हणून ती तंबाखू खाते. आणि त्याच्यानंतर काय सांगितले, बट दिस मे लीड टू ॲडिक्शन, पण हे जे आहे एकदा तंबाखू खाणे हे काय होतं, ही ॲडिक्शन बनते. म्हणजेच सतत आपल्याला पुन्हा पुन्हा तो तंबाखू खावासा वाटतो. द पर्सन बिकम्स डिपेंडंट ऑन टबॅको अँड कॅनॉट गिव्ह अप द हॅबिट. जी व्यक्ती तंबाखू वगैरे खाते ती त्या तंबाखूच्या ह्याच्यावरच त्याच्याच आहारी ती जाते. ओके, आणि तिला तंबाखू खाण्याची जी सवय आहे ती लागते. वेन पीपल डेव्हलप धिस हॅबिट दे बिकम रेस्टलेस इफ दे डू नॉट गेट टबॅको. जर एखाद्याला ही तंबाखूची सवय लागली आणि जर त्याला तंबाखू मिळाला नाही एखाद्या वेळेला, तर मग काय होतं, त्याला तंबाखू खाल्ल्याशिवाय चैन जी आहे ती पडत नाही. ओके. दे आर नॉट एबल टू पे अटेन्शन टू एनिथिंग एल्स, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष जे आहे ते लागत नाही. दे हॅव टू हॅव टबॅको इन द माउथ ऑल द टाइम, त्यांना नेहमी त्यांच्या तोंडात जे आहे तो तंबाखू लागतो. वेन द हॅबिट रिचेस दिस स्टेज इट कॉल्ड ॲन ॲडिक्शन, जेव्हा ही जी सवय आहे ही त्या स्टेजपर्यंत जाते तेव्हा त्याला आपण ॲडिक्शन असं म्हणतो. ओके. People addicted to tobacco spit here and there all time and make their surroundings dirty. माणसं काय करतात, हे जे तंबाखू वगैरे आहे, गुटखा आहे, हे सगळं खाऊन ते त्याच आपल्याच एरियामध्ये किंवा आपल्याच परिसरात थुंकतात. त्याच्यामुळे काय होतं, जो परिसर आहे आपला तो घाण होतो.
देन इफेक्ट्स ऑफ टबॅको ॲडिक्शन. आता या तंबाखूचे काही इफेक्ट्स आहेत, काही दुष्परिणाम आहेत, ते कोणते आहेत आपण बघूया. अल्सर इन द माउथ. ओके, म्हणजे तोंडामध्ये हळूहळू जे व्रण आहेत, जे तोंडामध्ये जखमासारख्या ज्या असतात त्या हळूहळू पडतात. द अल्सर डेव्हलप इन टू बिगर वाउंड्स. द पर्सन मे डेव्हलप ट्युमर्स. आणि काही दिवसांनी काय होतं तर हे जे व्रण असतात ते मोठमोठ्या त्यांच्या जखमा होतात आणि त्याच्यामुळे गाठी पण तयार होतात, ट्युमरही तयार होतात. अ लॉट ऑफ टाइम अँड मनी हॅज टू बी स्पेंट ऑन ट्रीटमेंट. इफ द वाउंड्स टू डू heal, the person has serious problems. This can eventually lead to cancer. आणि दवाखाना आणि औषधोपचार सुरू होतात आणि मग तोंडातील जखमा ज्या आहेत त्या भरून आल्या नाहीत तर काय होतं, गंभीर त्रास होऊन व शेवटी व्यक्तीच्या तोंडाला काय होतो, कर्करोग होतो, म्हणजेच कॅन्सर होतो. टबॅको एंटरिंग द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स लीड्स टू complaints related to them. The constant presence of tobacco in the digestive organs can cause cancer of any of those organ. आणि तंबाखू जो आहे तो पोटात गेल्यावर त्या पोटाच्या निरनिराळ्या ज्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या असतात त्या सुरू होतात. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेला काय होतं, या तंबाखूचा त्रास होतो, त्याला कर्करोग जो आहे तो होऊ शकतो. ओके, देन कर्करोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचाराचाही त्रास होत नाही, त्या व्यक्तीला औषधोपचाराचाही त्रास होत नाही, त्रास होत राहतो, औषधोपचाराचाही त्रास होत राहतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, ओके, टबॅको एंटरिंग द डायजेस्टिव्ह ऑर्गन लीड टू कंप्लेंट रिलेटेड टू देम. हे तर झालं आपलं. Then a person who develops cancer in this way has to take very painful treatment. ओके, म्हणजेच कर्करोग झालेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला औषधोपचार जेव्हा ते करतात तेव्हाही त्यांना त्रास जो आहे तो होतो. इवन आफ्टर दॅट वन कॅनॉट बी शुअर दॅट द कॅन्सर विल बी क्युअर्ड. पण व्यक्ती बरी होईल की नाही याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही, कोणीही खात्री देऊ शकत नाही. देन मूव टू द नेक्स्ट टर्म, दॅट इज अल्कोहोलिझम. म्हणजेच आपण जे मद्यपान असतं त्याला अल्कोहोलिझम असं म्हणतात. ड्रिंकिंग अल्कोहोल ऑल्सो हॅज ॲडवर्स इफेक्ट्स ऑन द बॉडी. अल्कोहोल जो आहे म्हणजे ड्रिंकिंग अल्कोहोल जो आहे, दारू पिणे वगैरे जे आहे याचा सुद्धा आपल्या बॉडीवर इफेक्ट होतो. ॲडिक्शन टू अल्कोहोल इज कॉल्ड अल्कोहोलिझम. आणि ज्याला दारू पिण्याची जी सवय असते त्याला आपण अल्कोहोलिझम असं म्हणतो. अल्कोहोलिझम कॉजेस डिझीजेस ऑफ द लिव्हर, इंटेस्टाईन अँड युरिनरी ब्लॅडर. अल्कोहोलमुळे काय होतं तर आपल्या लिव्हरचे डिझीज जे आहेत, यकृताचे आजार जे आहेत ते आपल्याला होतात किंवा आतड्यांचे आजार होतात. आणि मूत्राशय जे आहे आपलं युरिनरी जे आहे तिथे सुद्धा जे आजार आहे तो याच्यामुळे होऊ शकतो. ॲडिक्शन टू टबॅको और अल्कोहोल आर बोथ व्हेरी बॅड हॅबिट. जर आपल्याला तंबाखूचं सेवन याची सवय लागली असेल किंवा मद्यपान जे आहे हे करण्याची सवय लागली असेल, दारू वगैरे पिण्याची, तर या दोन्ही सवयी कशा आहेत, वाईट आहेत. अँड द फॅमिली it is best to stay away from this vice. Never be negligent about health. आणि या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिलेलंच बरं असतं, कारण स्वतःच्या आरोग्याबाबत आपण निष्काळजी असू नये. द कंडिशन ऑफ द ॲडिक्ट बिकम्स पॅथेटिक अँड द ॲडिक्ट्स फॅमिली टू हॅज टू सफर विथ देम. आणि ह्याचं जे सेवन आपण केलं तर मग ते त्या व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी तर ते घातक असतंच, पण त्याच्याबरोबर त्याच्या घरच्यांची सुद्धा यात जे हाल आहेत ते होतात.
देर इज नो टेलिंग हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड फॉर ट्रीटमेंट. आणि आपल्याला जो ट्रीटमेंटसाठी पैसा लागतो, आजार हा बरा व्हावा याच्यासाठी पैसा जो लागतो तो किती लागतो हे कोणीही सांगू शकत नाही. बिसाइड्स एव्हरीवन इज पुट टू ग्रेट ट्रबल अँड लॉट ऑफ टाइम अँड एफर्ट्स आर वेस्टेड. The family gets deprived of health and happiness and is ruined. ओके, औषध पाणी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसा जो आहे तो खर्च होतो, वेळही जातो आणि त्याचसोबत जे काम असतं किंवा जे श्रम असतं ते सुद्धा होतात. राईट. म्हणून कुटुंबातील आरोग्य आणि आनंद उरत नाही. कुटुंबाची काय होते, काहीच आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही. ओके, वी मस्ट बी अवेअर दॅट अन ॲडिक्ट डिस्ट्रॉयज द एंटायर फॅमिली. आपण हे ऐकलं असेल की आपल्यामुळे आपलं कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त होत असतं, याची आपल्याला जाणीव असायला हवी असते. नाव खाली आता इथे आपल्याला इमेज दिले. स्टे अवे फ्रॉम दिस हॅबिट्स. कोणकोणत्या हॅबिट आहेत याच्यात तुम्ही बघू शकता. गुटखा आहे, बीडी सिगारेट आहे, ओके, अल्कोहोल आहे. देन बी अवेअर. आता त्यांनी काय सांगितलं आहे, चुईंग टबॅको, स्मोकिंग सिगारेट और बीडीज, टेकिंग स्नफ, रबिंग मशेरी ऑन द टीथ किंवा स्मोकिंग टबॅको थ्रू अ चिलम, हुक्का, सिगार, पाइप और चिरूट आर ऑल एक्स्ट्रीमली हार्मफुल. हे सगळे कसे आहेत, हार्मफुल आहेत. Besides alcohol and tobacco, people also fall prey to some other addictions such as the addiction to drug like cocaine, brown sugar, etc. These addictions can totally devastate your life. ओके, नंतर काय सांगितलं त्यांनी, तर दारू, तंबाखू जे आहे हे कसे आहेत, हे जे व्यसन आहे ते कसं आहे, हे घातक आहे आपल्या शरीरासाठी. राईट. आणि हल्ली समाजात ज्या आहेत या गोष्टी इझिली किंवा रॅपिडली स्प्रेड होत आहेत. ओके, या व्यसनांमुळे काय होते, जे तरुण वयातील मुलं मुली आहेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होते. आणि कोकेन, हिरोईन याच्यासारखे जे अंमली पदार्थ आहेत याचं सुद्धा व्यसन जे आहे ते लागलं जातं. ओके, द नेक्स्ट टर्म, ड्रग्स, टबॅको अँड अल्कोहोल यूज अँड इन्व्हिटेशन टू डेथ. आता तंबाखू सेवन आहे किंवा अल्कोहोल आहे, हे सगळं काय आहे तर इन्व्हिटेशन टू डेथ म्हणजेच मृत्यूला आवाहन करणाऱ्या गोष्टी आहेत. टबॅको, ड्रग्स अँड अल्कोहोल प्रोड्यूस अ state. There are people who lure others into smoking, drinking, or trying out drugs. On no account should we give into their pressure. म्हणजेच काय तर काही लोक अशीही असतात जी वेगवेगळी कारणं सांगून आपल्याला मद्यपान जे आहे, स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग जे आहे, ओके, ते करण्यास आपल्याला ते भरीस पाडतात. ठीक आहे, तर आपण त्यांच्या या दबावाला बळी पडू नये इतकंच यांना या पाठात सांगायचं आहे. इफ अ पर्सन स्टार्ट्स गेटिंग ॲडिक्टेड टू स्मोकिंग और ड्रिंकिंग और टेकिंग ड्रग्स, द हेल्प ऑफ काउन्सिलर्स और डॉक्टर्स शुड बी सॉट इमिजिएटली टू राईट द पर्सन ऑफ द हॅबिट. जर एखाद्याला हे सगळे जे या सगळ्याच्या सवयी आहेत त्या जर त्याला लागल्या असतील, ओके, मद्यपान करायचं, धूम्रपान करायचं किंवा ड्रग्ज घ्यायच्या, त्यांच्या आहारी जर तो जात असेल तर त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य तो वैद्यकीय सल्ला जो आहे डॉक्टरांच्या मदतीने तो आपण घेतला पाहिजे. वन शुड ईट regularly and take up sports and other hobbies. One should be firm in avoiding any addiction. आपला आहार जो आहे तो आपण वेळोवेळी घेतला पाहिजे. ओके, विविध छंद जे आहेत तेही आपण जोपासले पाहिजेत. राईट. वन शुड बी फर्म इन अवॉइडिंग एनी ॲडिक्शन. कोणत्याही व्यसनाला, कोणत्याही
व्यसनाला आपण व्यसनाच्या आपण आहारी गेलं नाही पाहिजे, त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. ओके. आणि तुमच्या ज्या स्पोर्ट्स आहेत, तुमचे जे खेळ आहेत, तुमच्या हॉबीज जे आहेत, हे तुम्ही जोपासलं पाहिजे. देन ट्राय धिस. ऑल ऑफ अस हॅव सर्टन हॅबिट्स. सम सच हॅबिट्स आर मेन्शन बिलो. ओके. आपल्या प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी छंद जे आहेत ते असतात. ठीक आहे. तर जे हॅबिट्स जे आहेत, सवयी जे आहेत, त्या आपल्याला प्रत्येकाला असतात. तर त्यातल्या काही सवयी ज्या आहेत, हॅबिट्स जे आहेत, ते खाली तुम्हाला दिलेले आहेत. गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट आणि पॉईंटलेस हॅबिट. ओके. म्हणजे चांगल्या सवयी, वाईट सवयी आणि अशा सवयी ज्या आपल्याला कधीच उपयोगी नसतात. ओके. सो आपण बघूया, त्यांचं आपल्याला 3 गटात वर्गीकरण करायचं आहे. ओके. बॅड हॅबिट, गुड हॅबिट आणि पॉईंटलेस हॅबिटमध्ये. सो फर्स्ट, इन्फॉर्मिंग युअर फॅमिली मेंबर्स वेअर यू आर गोईंग अँड व्हेन यू विल बी बॅक. आपण कुठे जात आहोत आणि आपण केव्हा परत येऊ घरी, हे आपल्या फॅमिली मेंबर्सना बाहेर जाताना घरी आपल्याला सांगून जायचं असतं. तर ही गुड आहे की बॅड की पॉईंटलेस? सो इट्स अ गुड. टेलिंग द ट्रूथ, नेहमी खरं बोलणे, ही सवय कशी आहे? गुड. ओके. देन थर्ड, फिडलिंग विथ वन्स हेअर अँड पेन्सिल एक्सेट्रा ऑल द टाईम. ठीक आहे. म्हणजेच काय, तर एखाद्याच्या केसांशी, म्हणजे वेणी जी आहे त्या वेणींशी, किंवा रिबिन जे आहे, पेन्सिल जे आहे, याच्याशी सतत खेळणं. ओके. सो हे इट्स अ बॅड हॅबिट. ओके. बायटिंग वन्स नेल, म्हणजेच काय, तर नख कुरतडणे, ही चांगली सवय आहे का? नाही, वाईट सवय. मेकिंग द स्कूल बॅग रेडी ॲट नाईट बिफोर, तुमचे जे टाइम टेबल असेल त्याच्यानुसार तुमचं शाळेचं जे दप्तर आहे ते रात्रीच भरून ठेवणं, इट्स अ गुड हॅबिट. फ्रिक्वेंटली फॉरगेटिंग वन्स अम्ब्रेला, रेनकोट, पेन्सिल, पेन एक्सेट्रा. सतत छत्री, रेनकोट जे आहे, पेन्सिल जे आहे, पेन आहेत, हे घरी किंवा शाळेत विसरणं. ओके. सो ही कशी आहे सवय? बॅड हॅबिट आहे. ओके. आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे. देन पुटिंग अ लिमिट ऑन TV टाईम अँड स्टिकिंग टू इट. TV पाहण्याची जी वेळ आहे किंवा तेवढाच वेळ आपण TV पाहतो, हे आपण याच्यावर सुद्धा आपलं कंट्रोल असलं पाहिजे. ओके. सो हे किती वेळ TV पाहायचा हे ठरवणं आणि TV तेवढाच वेळ पाहणं, ही सवय कशी आहे? इट्स अ गुड हॅबिट. ओके. देन यूज युअर ब्रेन पॉवर. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला? व्हॉट बॅड हॅबिट्स विल यू गार्ड अगेन्स्ट व्हाईल ट्राईंग टू अचीव युअर एम ऑर इंटरेस्ट इन लाईफ. ओके. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला एखादं एम किंवा एखादं ध्येय जे आहे ते साध्य करायचं असेल, ओके, आणि ते तुम्ही ठरवलं आहे, ओके, तर मग तुम्हाला कोणत्या सवयींपासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे? ठीक आहे. कोणत्या सवयींपासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे? समजा उदाहरणार्थ आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, तर आपल्याला डॉक्टर होण्यासाठी काय करायला पाहिजे? जास्त वेळ अभ्यास करायला पाहिजे, राईट. सो आणखीनही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायला हव्यात, आणि काही अशाही गोष्टी आहेत वाईट ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहिलं पाहिजे. बरोबर. द नेक्स्ट, ऑलवेज रिमेंबर, लर्न टू से नो फर्मली इन ऑर्डर टू अवॉइड बॅड हॅबिट्स. ओके. म्हणजे ज्या वाईट सवयी आहेत त्यांना नकार द्यायला शिका. ओके. से नो. जर एखादं कोणी तुम्हाला एखादी वाईट सवय जी आहे ती जर करायला सांगत असेल, एखादी वाईट गोष्ट करायला सांगत असेल, तर फर्मली से नो, तर त्याला ठामपणे नकार द्यायला शिका. लेट्स सी what we have learned from this chapter. Each person should put in efforts to maintain the community's health. प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याने आपल्या समाजातल्या लोकांचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वी मस्ट बी अलर्ट विथ रिस्पेक्ट टू मॅटर्स ऑफ पब्लिक हेल्थ. म्हणजेच सामाजिक व सार्वजनिक आरोग्याविषयी आपणही तेवढंच अलर्ट राहिलं पाहिजे. ओके. दक्ष राहिलं पाहिजे. होलसम लिव्हिंग लीड्स टू गुड पर्सनल अँड सोशल हेल्थ. म्हणजेच काय, तर जे
होलसम लिव्हिंग्स म्हणजेच काय, एखाद्याचं सामाजिक जे जीवन आहे ते सुखमय जे आपण म्हणतो, निरामय जे आहे ते तशा प्रकारे आपल्याला ते जगता आलं पाहिजे. ओके, सोशल लाईफ, राईट, म्हणजेच सामाजिक जीवन. त्याने काय होतं तर जी आपली समाजाचे जे स्वास्थ्य आहे ते या गोष्टीने वाढतं. वन नीड्स टू बी फर्म विथ वन सेल्फ टू अवॉइड बॅड हॅबिट्स. म्हणजेच आपण जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वाईट गोष्टीला आपल्याला ठामपणे नकार द्यायला शिकलं पाहिजे, राईट. त्याचप्रकारे ज्या बॅड हॅबिट आहेत, ज्या वाईट सवयी आहेत किंवा व्यसन जे आहे यांच्यापासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे. ओके, सो फ्रेंड्स, इथे आपला जो चॅप्टर आहे 25th, इट्स अ लास्ट चॅप्टर ऑफ EVS 5th स्टँडर्ड, तो आपण कंप्लीट केलेला आहे. होप तुम्हाला चॅप्टर कळाला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.